या बंदिशी मधला काही कल्पना विलास सांगतोय. हरिण जंगलामध्ये एकांतात चरत असतो आणि जेव्हा त्याला वाघाची डरकाळी ऐकू येते तेव्हा ते कशा प्रकारे दचकतं, तक्रांमध्ये दचकलं हे त्याचं पळत सुटणे, इथपर्यंत पळणं आणि थांबणं, हा कुठपर्यंत आलाय हे त्याचं भान घडवून धकेलं धाव, कुठपर्यंत आला असेल घडवून धकेलं धाव. मग थचक झिकी टिकत
वाघ जवळ आहे असं ज्यावेळेस त्याला दिसतं त्यावेळेस मग तो चोर पावलाने तिथे लपतो. तो कसा धाच ठीक पण पुन्हा वाघाच लढ पाहिजे. आणि पुन्हा मग ते जोरात पळत सुटतं. हे जोरात आणि कथा धा म्हणजे काय हा त्या हरीला असं सलग नाही पळत ना, हरी उड्या घेत घेत पळत म्हणून तर कथा कथा कथा. एका छोट्या तुकड्या मागचा हा कल्पना विलास आहे. ज्यांनी केलंय त्याची कल्पकता काय असेल. माझे गुरुजी पंडित धनंजय खरवंडीकरांची रचना आहे. लयदार साथ आहे त्यांच्यासाठी मी जोरदार टाळ्या वाजवतो. आणखी एक दोन रचना सादर करतोय पण जाणकार रसिक श्रोते तुम्ही सगळे समोर आहात. काही दर्जेदार रचना आमच्या गुरुजींच्या जड बोलायचं म्हणजे धीर आणि एक धीर नाही चार धीर. पंडित खापूरमामा परवंकर, लय भास्कर, चौपल्ली त्याच्या अगोदर माझ्या गुरुजींची चौपल्ली
चालायची याची कल्पना याच्यामध्ये आहे. इंद्रजिमी जंब पर पांडव सुवंब पर रावण सुदंब पर रघुकुल राज है. पवन गिरी बाह पर संभुरति नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विज राज है. दावाद्रुम दंड पर चीता मृग झंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तम अंश पर कान जिमी कंस पर तमलेश वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. असे शिवाजी महाराज छत्रपती शिवराय त्यांची ज्यावेळेस तलवार चालायची कल्पना डोक्यात ठेवून आमच्या गुरुजींनी ही रचना केलेली आहे. था धडला कथेरी करता खेळा कथेरी कथेरी खेळा खेळा था कथेरी कथेरी था कथेरी खेळा खेळा था अफजल खानाचं मुडक आहे. जसं कीर्तनकार म्हणतात तो आमचं प्रत्येक जे प्रमाण आहे त्याला संतांचा हे पुरावा आहे. प्रमाणाशिवाय बोलत नाही तसं आम्ही सभेशिवाय बोलत नाही. कळतात इथं कळतात इथं कळतात अन्ना थेन्ना थेन्ना ताता आ थेन्ना थेन्ना ताता आ थेन्ना थेन्ना ताता आ थेन्ना थेन्ना कळतात इथं कळतात कळतात इथं कळतात इथं कळतात थेन्ना कळतात इथं कळतात इथं कळतात इथं छत्रपती शिवरायांच्या विषयी निघाल म्हणून एक परण वाजवत आहे. याला सोड म्हणतात. सोड म्हणजे तलवार. इंग्लिश मध्ये तलवारीला सोड म्हणतात. तलवार थोडक्यात मराठीत. छंद वाजवला होता मी. तुमच्या लक्षात आहे की नाही माहित नाही. कवी भूषण यांचा साची तत्वरंग वीर रंग मित्रंग चढी सरच शिवाजी जग जितन चलत आहे. भूषण फलत नाता बेहद नकाराने के नदी नत मत क्या बरन किरण था. अल फाले खान कम गैल गैल गजल के ठने पहले साला उछलत है. तारा तरन धुरी धार में लगत जमी थारा पर वारी हलत है. थारा पर वारी हलत है. थारा पर वारी हलत है. क्या बात है. शिवाजी जग जितन चलत भूषण फलत नाता बेहद नकाराने के नदी नत मत अल फाले खान पहले खान कम गैल गैल गजल के ठने पहले साला उछलत है. तारा तरन धुरी धार में लगत जमी थारा पर वारी थारा पर वारी हलत है. थारा पर वारी हलत है. था एकदा स्लो मध्ये म्हणू का बाप्पा. थोडा लय कमी बोलवा. शब्द समजले का तुम्हाला. नुसतं मुलगा नका विचारेन काय समजलं तुम्हाला. पहिली ओळ काय समजलं. साची चतुरंग वीर रंग मित्रंग चढी सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे. मी काय बोलतोय हे समजलं पाहिजे. जसं तुम्हाला समजली का तुम्ही टाळ्या वाजवल्या. शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म असे दोन विषय हो की नाही. शब्द पण कळले पाहिजे. नाद तर तुम्हाला कळतोय. नाद ब्रह्माचा तुम्ही आस्वाद घेताय. पण शब्द का बघा. शब्द जर कळले तर तुम्हाला कवितेच्या प्रतिभेची उंची कळेल. कवितेच्या नव्हे तर कवित्व ज्यांनी केले कारण ते साक्षात सरस्वतीचा अवतार मानले जाणारे कवी भूषण होते. मी सुरुवातीचा जो छंद म्हणला इंद्रजिमी जंब पर पांडव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. त्या सर्वात महाराजांची ज्यावेळेस सर्वात पहिल्यांदी भेट झाली तर त्यावेळेस ते म्हणाले की बाबा मी कवित्व करतो मला महाराजांना भेटायचंय.
तर महाराज साध्या वेशामध्ये होते आणि त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं, म्हणून ते म्हणाले महाराज लय बिझी असतात, पण तुम्ही कविता वगैरे त्याला ऐकायला कुठे वेळ आहे? तर ते म्हणाले नाही नाही, माझ्या कविता म्हणजे सामान्य नाही. तर ते म्हणाले ठीक आहे या उद्या. पाहिलं तर उद्या दरबारात दुसऱ्या दिवशी तेच शिपाई की जे शिपाई म्हणून फिरत होते तेच साक्षात छत्रपती शिवराय सिंहासनावर अधिष्ठित. त्यावेळेस मध्ये आता तुम्ही तर कालच भेटले, कल तो मी सिपाही राजा हो. त्यावेळेस मध्ये आम्ही कविता सुनाव. त्यावेळेस मग त्यांनी ही पहिली कविता ज्यावेळेस नाही पण त्यावेळेस 16 वेळा महाराजांनी ती कविता ऐकली. तर मग त्याचा अर्थ माहिती आहे का? इंद्रजंब पांडव सोमबर रावण सदंब रघुकुल राज है. माहिती आहे का अर्थ? थोडक्यात सांगतो. इंद्रजंब पांडव सोमबर, इंद्राचं जसं त्याच्या सिंहासनावर अधिकार आहे, इंद्रजंब पांडव सोमबर, पांडव म्हणजे पांडवांचा अधिकार सगळ्या याच्यावर होता पण त्यांना तो दिला नाही. पांडव रावण सदंब रघुकुल राज आहे. रावणाच्या दंभावर कोणाचं राज्य आलं? रघुकुल राज है. रावण सदंब पर रघुकुल राज है. पवनगिरी बाह पर, वाऱ्याला कोण रोखू शकतं? पवनगिरी पर्वत, पवनगिरी बाह पर संभूरती नाह पर, जो सहस बाह पर राम द्विजराज है. सहस्र भुजांचं ज्यांच्या हातात बळ होतं असे श्रीराम होते. राम दावा द्रुमदंड पर चीता मृग झंड पर. काय पैलवान असतो त्याचा दावा कुठे असतो? पैलवानीमध्ये असतो. दावा द्रुमदंड चीता मृग झंड पर, चित्त्याचा अधिकार कुठे? मृगझुंड. मृग म्हणजे काय? हरिण. मृगझंडावर चित्त्याचा अधिकार आहे. चीता मृगझंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तर भूषणांचं नाव तिथे आलेलं आहे आणि भूषणाचा अधिकार ते म्हणतात की सरस्वती मातेचा मला आशीर्वाद आहे, मी अधिकार म्हणत नाही. भूषण वितुंड पर जैसे मृगराज. आणि मृग म्हणजे काय? जैसे मृगराज है तेज तम अंश पर, कान जिमी कंस पर. तेज जिमी अंश पर, कान जिमी कंस. कंसाचा अधिकार, कृष्णाचा अधिकार कोणावर आहे? कंसावर. तेज प्रकाशाचा अधिकार कोणावर आहे? सर्वात प्रकाशमान कोण आहे? हा, तेज तम अंश पर, कान जिमी कंस पर, त्यो मलेश वंश पर शेर शिवराज है. तशाप्रमाणे या सगळ्या घटनांप्रमाणे त्यो मलेश वंश म्हणजे मुघलांवर कोणाचं राज्य आहे? त्यो मलेश वंश पर शेर शिवराज है असं म्हटलेलं आहे. इंद्रजंब पर पांडव सोम पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पवनगिरी बाह पर संभ्रति नाह पर, जो सहस बाह पर राम द्विजराज है. दावा द्रुमदंड पर चीता मृगझंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तम अंश पर, कान जिमी कंस पर, त्यो मलेश वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है, शेर शिवराज है. तसं सजी चतुरंग वीर रंग मिथुरंग चढी सरज शिवाजी जग जितन चलत आहे. महाराज जेव्हा सेना घेऊन जिंकायला निघतात त्यावेळेस ते वर्णन. आता याचा मी अर्थ सांगत बसत नाही, फक्त शब्द कमी रहित म्हणतो जेणेकरून तुम्हाला शब्द ब्रह्माचा आस्वाद मिळेल. सजी चतुरंग वीर रंग मिथुरंग चढी, आणि हा 3 तारामध्ये छंद आहे आणि तो मी बोलबद्ध केलाय. सजी चतुरंग वीर रंग मिथुरंग चढी, त्या पद्धतीचे बोल येतात. सरक शिवाजी सरक शिवाजी सरक शिवाजी जितन चलत भूषण फलत नाग जितन जितन ताग जितन जितन ताग भूषण फलत नाग पियत नाग जितन जितन ताग जितन नाग भूषण फलत नाग पियत नाग नदी तट मत के पर निकेत है ताकि ताकि दिन के दिन नदी तट मत के पर निकेत है. अरे फल 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 कम के लगे तन दिन के दिन के दिन. अरे फल 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 कम के लगे कभी फल फल सर उसल कभी दिन 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 तक के दिन के कभी फल फल सर उसल है. तरस तरस तुझ तरस लग तरस तरस तुझ तरस लग तरस तरस तुझ तरस लग तरस तरस तुझ तरस लग